नमस्कार मित्रांनो, डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे टीईटी भरती म्हणजेच शिक्षक पात्रता भरती परीक्षा। या भरती परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, या भरती परीक्षेचा अभ्यासक्रमाचं नियोजन कसं करायचं आहे, नेमकं या ठिकाणी कोणकोणते घटक आहेत, कोणकोणते उपघटक आहेत, कशा प्रकारे या ठिकाणी मार्किंग सिस्टीम आहे, टीईटी पेपर 1 म्हणजे काय, टीईटी पेपर 2 म्हणजे काय, संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहे। त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि या ठिकाणी तुम्हाला जर काही प्रश्न पडतील तर ते कमेंट मध्ये तुम्ही मला काय विचारायचे आहेत। तर या ठिकाणी ही जी परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये टीईटी भरती परीक्षेसाठी एकूण प्रश्नांची संख्या ही 150 असते आणि एकूण गुणांची संख्या सुद्धा किती असते, 150 या ठिकाणी या गुणांची संख्या सुद्धा आहे। तर लक्षात ठेवा, या ठिकाणी एकूण गुणांची संख्या सुद्धा किती 150 आहे। हा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 2 तासाचा कालावधी दिला जातो। किती 2 तासाचा कालावधी हा पेपर सोडवण्यासाठी दिला जातो। आणि हा जो पेपर आहे हा ऑनलाईन पद्धतीनं पेपर या ठिकाणी होत असतो। कसा होत असतो, ऑनलाईन पद्धतीने हा पेपर या ठिकाणी होत असतो। म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरवर हा पेपर काय सॉल्व करायचा असतो। लक्षात ठेवा, 2 तासाचा वेळ आहे। ही जी परीक्षा आहे, ही परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला किमान या ठिकाणी 60% गुण मिळवणं आवश्यक आहे। 150 मार्कांच्या 150 गुणांच्या 60% गुण मिळवणं हे या ठिकाणी तुम्हाला आवश्यक आहे। टीईटी साठी पेपर 1 आणि पेपर 2 असे 2 पेपर या ठिकाणी होत असतात। तर जो पेपर 1 आहे, तर लक्षात ठेवा आपल्याला या ठिकाणी 60% गुणांच्या पेक्षा आपण 150 पैकी 100 गुणाचं जेव्हा तुम्ही टार्गेट ठेवसाल तेव्हा तुम्ही इझिली या ठिकाणी हा पेपर काय या ठिकाणी क्वालिफाय होणार। हा क्वालिफाइंग एक्झाम आहे। आणि मित्रांनो, एकाच झटक्यामध्ये टीईटी या ठिकाणी आपण पास व्हायला पाहिजे। टीईटी क्वालिफाइंगचा जर सक्सेस रेट जर म्हणसाल तर जर 100 विद्यार्थी या ठिकाणी टीईटी देत असतील तर त्यातील 3% विद्यार्थी फक्तच टीईटी पास होऊ शकतात। म्हणजे वाटते एवढी सोपी एक्झाम नाही आणि वाटते एवढी कठीण सुद्धा ही एक्झाम नाही। तुम्हाला या ठिकाणी शिक्षक होण्यासाठी ज्यावेळेस तुमचं 12वी नंतर डीएड होतंय किंवा बीएड झालेलं असते, अशा सर्वांसाठी टीईटी देणं आवश्यक आहे। कारण की टीईटी जोपर्यंत पास होत नाही तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही टेट देऊ शकत नाही आणि टेट जोपर्यंत देऊ शकत नाही तोपर्यंत तुम्ही शिक्षक लागू शकत नाही। तर या ठिकाणी आता ज्यांचं बीएड झालेलं आहे त्यांना टीईटीची काही गरज नाही। मात्र या ठिकाणी त्यांच्यासाठी काही वर्गासाठी जर त्यांना शिकवायचं असेल तर मात्र त्यांना त्या ठिकाणी टीईटीची गरज आहे। तर टीईटी म्हणजे या ठिकाणी काय आहे, टीचर एलिजिबिलिटी लिस्ट आणि केंद्र सरकारची सीटीईटी म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, ही पात्रता परीक्षा आहे। तर मित्रांनो, ही परीक्षा दरवर्षी निघत असते आणि यावर्षी सुद्धा ही परीक्षा आता ऑक्टोबर महिन्यामध्ये, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निघण्याची यांची काय एक काय म्हणतात त्याला शक्यता आहे। त्यानुसार आपण या परीक्षेसाठीचा जो अभ्यासक्रम आहे तो पाहणार आहे। तर मित्रांनो, टीईटी पेपर हा जो क्लास 1 ते 5 साठी आहे, ज्याचं 12वी डीएड झालेलं आहे अशांसाठी हा पेपर या ठिकाणी आहे 1 ते 5। याच्यासाठी हा पेपर तुम्हाला देता येते, वर्ग 1 ते 5 ला शिकवण्यासाठी या ठिकाणी तुम्ही हा पेपर देऊ शकता। तर या पेपर मध्ये साधारणतः 150 प्रश्न आहेत आणि 150 गुण आहेत। तर 150 प्रश्नापैकी 150 गुण या ठिकाणी असून मराठी जो विषय आहे, मराठी व्याकरण हा या ठिकाणी विषय आहे। कंपनी जर म्हणसाल तर टीसीएस किंवा आयबीपीएस या 2 पैकी जे कंपनी यांची काय परीक्षा घेणार आहे। तर या ठिकाणी मराठी व्याकरण हा जो विषय 30 प्रश्न असणार आहेत आणि 3 गुण असणार आहेत। लक्षात ठेवा, या ठिकाणी नेगेटिव्ह किंवा वजा गुणात्मक जी पद्धत आहे, वजा गुणात्मक पद्धत या परीक्षेला नाही आहे। तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी द्यायची आहेत। इथं निगेटिव्ह सिस्टीम तुमची नाही आहे, लक्षात ठेवा। तुम्हाला नंतर दुसरा जो टॉपिक आहे या ठिकाणी गणित किंवा बुद्धिमत्ता, या ठिकाणी जरी आपल्याला दिलं असेल बुद्धिमत्ता तरी सुद्धा त्यामध्ये गणिताचे प्रश्न हे विचारले जातात। लक्षात ठेवा, साधारणतः या ठिकाणी 30 प्रश्न आहेत आणि 30 गुण या ठिकाणी तुम्हाला काय मिळवायचे आहेत। अंकगणित किंवा बुद्धिमत्ता या टॉपिक मध्ये 30 प्रश्न असून तुम्हाला 30 गुण मिळवायचे आहेत। पुढचा जो टॉपिक आहे इंग्रजी व्याकरण, हा इंग्रजी व्याकरण जो टॉपिक आहे, या इंग्रजी व्याकरण टॉपिक मध्ये तुम्हाला 30 प्रश्न येतात आणि 30 प्रश्नासाठी सुद्धा किती 30 गुण या ठिकाणी तुम्हाला असतात। किती 30 गुण तुम्हाला असतात। नंतर पुढचा जो विषय आहे ज्यामध्ये बाल मानसशास्त्र आहे, 30 गुणांसाठी हा विषय असून 30 गुण या ठिकाणी असून 30 प्रश्न तुम्हाला विचारले जातात की जे बाल मानसशास्त्रासाठी आहेत। नंतर शेवटचा जो विषय आहे त्याचं नाव आहे परिसर अभ्यास। परिसर अभ्यास मध्ये या ठिकाणी 30 प्रश्न असून तुम्हाला किती गुण आहेत, परिसर अभ्यास साठी सुद्धा 30 प्रश्न
आणि 30 गुण त्या विषयासाठी त्या ठिकाणी काय आपल्याला घेण्यात आलेले आहेत. म्हणजे असं करून तुम्हाला 150 पैकी हा तुमचा पेपर 1चा पेपर होत असतो. 150 पैकी आपल्याला 100 मार्क मिळवायचे आहेत, तसे 90 असले तरी चालतात. मात्र या ठिकाणी आपण 1 स्ट्रोक मध्ये या ठिकाणी जर सिलेक्शन व्हायचं असेल तर किमान तुमचं 100 प्लसचं टार्गेट या ठिकाणी असलंच पाहिजे. तसंच या ठिकाणी आता आपण पेपर 2चं बघूया. पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये काय फरक आहे. पेपर 2चं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जर इयत्ता 6वी ते 8वी पर्यंत जर तुम्हाला शिक्षक बनायचं असेल तर तुम्हाला पेपर 2 हा क्वालिफाय होणं आवश्यक आहे. तर पेपर 2 जर तुम्हाला क्वालिफाय होत असेल तर इथं सुद्धा अभ्यासक्रमाचा जर विचार केला तर मराठी व्याकरण या ठिकाणी 30 प्रश्न असून 30 गुणासाठी आहे. बालमानसशास्त्र 30 प्रश्न असून 30 गुणासाठी आहे. तसंच इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न असून 30 गुणासाठी आहे. तसंच या ठिकाणी परिसर अभ्यास हा जो घटक आहे, परिसर अभ्यास हा सुद्धा विषय 30 प्रश्न आणि 30 गुणासाठी या ठिकाणी तुम्हाला आहे. 30 प्रश्न आणि 30 गुणासाठी आहे. नंतर या ठिकाणी बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित व विज्ञान हा जो घटक या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा हे सर्व विषय सारखे आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी इथपर्यंत जर विचार केला तर एकूण 90 प्रश्न या ठिकाणी आहेत. किती 90 प्रश्नाचे या ठिकाणी सगळ्यांना सारखंच आहे. तर या ठिकाणी एक विषय तुम्हाला आहे परिसर अभ्यास आणि बाल सामाजिक शास्त्र. परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र हा जो घटक आहे या ठिकाणी तुम्हाला 60 प्रश्नासाठी आहे. आणि किंवा तुम्ही गणित किंवा बुद्धिमत्ता या ठिकाणी तुम्ही 2 पैकी एक विषय घेऊ शकता. बघा या ठिकाणी तुम्ही एक तर तुम्हाला परिसर अभ्यास म्हणजे आणि सामाजिक शास्त्र हा एक घटक आहे. या घटकाला एकूण 60 गुण आहेत. किती 60 गुण आहेत. और या ठिकाणी एकतर तुम्ही विज्ञान किंवा गणित हा जो घटक आहे हा घटक या ठिकाणी तुम्हाला 60 गुणांसाठी आहे. किती तर तुम्हाला एकतर विज्ञान किंवा गणित हा एक घटक घ्यायचा आहे किंवा परिसर अभ्यास किंवा सामाजिक शास्त्र. इथं परिसर अभ्यास नको होतं नाव. या ठिकाणी सामाजिक शास्त्र किंवा परिसर अभ्यास हा जो घटक आहे. कारण की तुम्ही पेपर 1 साठी परिसर अभ्यासाचा अभ्यास करणार तर त्यामध्ये आणि याच्यामध्ये साम्यच आहे. जास्त असं काही वेगळे घटक या ठिकाणी नसल्यामुळे तुम्हाला हे जे 3 विषय आहेत 90 गुण, हे जे 3 विषय तुम्हाला आहेत या ठिकाणी हे 90 गुण तुम्हाला सगळ्यांसाठी सारखेच आहेत. आणि पेपर 1 मधला परिसर अभ्यास म्हणजे जिथला काय सामाजिक शास्त्र आहे तर या ठिकाणी हा परिसर अभ्यास इथला कमी केला. परिसर अभ्यास किंवा या ठिकाणी सामाजिक शास्त्र हे 60 प्रश्न किंवा हे 60 प्रश्न तुम्हाला कुठलाही या ठिकाणी पेपर दोन्ही प्रकारचे प्रश्न तुम्हाला दिलेले असतात. दोन्ही पैकी एका टाइपचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. ज्यांना सामाजिक शास्त्र या ठिकाणी सोपी जाईल ते सामाजिक शास्त्र सोडवतील आणि ज्यांना गणित बुद्धिमत्ता आणि विज्ञान सोपी जाईल ते विज्ञान सोडवतील. तर अशा प्रकारे हा तुमचा पेपर 1 आणि पेपर 2 चा आपण अभ्यासक्रम पाहिलेला आहे. तर या ठिकाणी आपली शिक्षक पात्रता भरतीसाठी ऑनलाईन बॅच या ठिकाणी सुरू झालेली आहे. ज्यांना बॅचला प्रवेश घ्यायचा असेल हे या ठिकाणी बॅचला काय तुम्ही प्रवेश घेऊ शकता. बॅचचे जर या ठिकाणी वैशिष्ट्य सांगायचं म्हणसाल तर या ठिकाणी बॅच मध्ये तुम्हाला सर्व डिजिटल बोर्डवर तुम्हाला लाईव्ह क्लास असणार आहेत. तुम्हाला बॅच मध्ये रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा उपलब्ध असणार आहेत. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी हजर नसले तरी सुद्धा तुम्ही ते लेक्चर नंतर पाहू शकता. तसंच या ठिकाणी तुम्हाला बॅच मध्ये मोफत ई बुक तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतंय. सर्व दिलेले आहेत. मोफत तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज दिलेले आहेत. तसंच बॅच मध्ये जेवढे तुमच्या जुन्या प्रश्नपत्रिका आहेत त्या जुन्या प्रश्नपत्रिका ठीक या ठिकाणी आपण काय सोल्युशन करून देत असतो. नंतर या ठिकाणी लेक्चर तुमचे जे आहेत मिस झाले तरी सुद्धा ते लेक्चर तुम्ही कधीही आणि कितीही वेळा पाहू शकता. मिस झालेले लेक्चर तुम्ही कधीही आणि कितीही वेळा पाहू शकता. या ठिकाणी तुमचे जे लेक्चर्स आहेत ते कॉम्प्युटरवर सुद्धा तुम्ही पाहू शकता. कुठं कॉम्प्युटरवर सुद्धा बॅचचे लेक्चर पाहण्याची तुम्हाला सुविधा दिलेली आहे. प्रत्येक विषयाला या ठिकाणी स्वतंत्र शिक्षक आहे. म्हणजे एका शिक्षकाकडे जास्त विषय या ठिकाणी नाही, एकच विषय या ठिकाणी दिलेला आहे. जवळपास तुम्हाला 7 ते 8 शिक्षक या ठिकाणी शिकवणार आहेत. आणि या ठिकाणी अधिक माहितीसाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 80 10 45 77 60 हा या ठिकाणी तुम्हाला क्रमांक दिलेला आहे की जो क्रमांकावर तुम्ही काय करू शकता कॉल करून अधिक माहिती मिळवू शकता. तर लक्षात ठेवा ही जी बॅच आहे तुमच्याकडे जर आयफोन असेल तर तुम्ही आयफोनवर सुद्धा ही बॅच या ठिकाणी काय जॉईन करू शकता.
विशेष म्हणजे तुम्हाला सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत, लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, म्हणजे एका परीक्षार्थ्याला जेवढी गोष्ट पाहिजे तेवढ्या सगळ्या गोष्टी इथं परिपूर्णतः तुम्हाला दिलेली आहे. पूर्ण टीम तुमच्या सोबत दिलेली आहे. ऑनलाईन पेपर सुद्धा दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही लॅपटॉपवर पेपर सोडवत असाल तर तुमचा पेपर लॅपटॉपवर होत असते, कम्प्युटरवर होते, त्यामुळे इथं सुद्धा तुम्हाला टीईटीचा पूर्ण कोर्स हा तुम्ही कम्प्युटरवर पाहू शकता, जेणेकरून छोट्या स्क्रीनवर पाहण्याची तुम्हाला गरज नाही, तुम्ही मोठ्या स्क्रीनवर सुद्धा पाहू शकता. तर अशा सर्व गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशनचं नाव दिलेलं आहे डबल अकॅडमी पुणे. हे ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे किंवा हा नंबर आहे 8010457760 या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपला शिक्षक भरती पात्रता परीक्षा असं या ठिकाणी नाव किंवा टीईटी भरती माहिती पाठवा असा मेसेज केला की आम्ही तुम्हाला व्हॉट्सअपचे आपण ग्रुप सुद्धा तयार केलेले आहेत. त्या ग्रुपला सुद्धा तुम्हाला काय जॉईन करून घेणार आहोत. आणि या ठिकाणी आपले कोर्सेस ऑनलाईन ऍप्लिकेशनवर सोडवायचे असतील वेबसाईटवर तर आपली लिंक आहे courses.doubleacademy.co.in. ही लिंक तुम्हाला त्या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी लॅपटॉपवर सुद्धा जॉईन करू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या ठिकाणी टेट भरतीसाठीचे संपूर्ण अपडेट्स किंवा इतरही सर्व परीक्षेचे अपडेट्स आपण या ठिकाणी टाकत असतो. त्या टेलिग्राम चॅनलचं नाव आहे OO अकॅडमी, म्हणजे डबल अकॅडमी आहे. तुम्ही नेटवर्क टेलिग्रामला कुठे सर्च करा, तुम्हाला भेटून जाणार आहे. तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद. तुमची ही जी बॅच या ठिकाणी परिपूर्णतः तयारी करून घेण्याची तुम्हाला या ठिकाणी गॅरंटी देण्यात येत आहे. आणि या ठिकाणी फी सुद्धा आपली अत्यंत वाजवी आहे की जेणेकरून गरीबातील गरीब व्यक्ती सुद्धा या ठिकाणी ही फी काय अफोर्ड करू शकेल. तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. परत एकदा येथे मी थांबतो.